लाडकी बहीण योजना तिसऱ्या टप्प्याची मोठी घोषणा नागपूर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्यांना आतापर्यंत पैसे आले नाहीत, 3000 रुपये पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात ज्यांना भेटले नाहीत आणि ज्यांना पहिल्या टप्प्यात 3000 रुपये आले, दुसऱ्या टप्प्यात 3000 आलेत, त्यांना 1500 रुपयाचा हप्ता लवकरात लवकर सुरू होणार आहे। तिसऱ्या टप्प्याची घोषणा झालेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा, कारण की खूप महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला देतोय। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। त्याच्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील, ज्यांना आतापर्यंत काही 3000चा लाभ भेटला नसेल, त्यांच्यासाठी सांगतो। पहिला जो टप्पा होता, लक्षात घ्या, हा जो पहिला टप्पा होता तो 1,60,00,000 महिलांचा होता। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की पहिल्या टप्प्यामध्ये बघा 14 ऑगस्ट पासून कधीपर्यंत 19 ऑगस्ट पर्यंत 1,60,00,000 ताईंना या ठिकाणी पैसे भेटलेत पहिल्या टप्प्यामध्ये। दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 लाख 29, 30 आणि 31 ऑगस्ट म्हणजे आज रात्रीपर्यंत 31 ऑगस्ट आजपर्यंत ताईंना पैसे भेटणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या ताईंना आतापर्यंत पैसे भेटले नाहीत पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात सगळं फॉर्म पेंडिंग नाहीये, अप्रूव्ड झाले, डीबीटी झाले, तर त्यांना हा तिसरा टप्पा असणार आहे। त्याच्यामध्ये 40 लाख ताईंना पैसे भेटणार आहेत। ज्यांनी अजून पण फॉर्म भरले नसतील, लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या, कारण की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय, उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय, त्या ठिकाणी गडकरी साहेब पण होते, तर सगळ्यांनी सांगितलंय की पैसे 100% सगळ्यांना भेटणार आहेत आणि सगळ्या ताईंना या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 1500 रुपयाचा हप्ता पण या ठिकाणी चालू होणार आहे। तिसरा टप्पा या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। चला, आता ज्या ज्या ताईंनी काही प्रश्न विचारले होते, ज्यांना काही अडचणी असतील, त्यांच्यासाठी हा लेक्चर असतं दररोज संध्याकाळी 7 वाजता, ते आपण चालू करत आहोत। तुम्हाला पण काही प्रश्न असतील, तुमचे काही तुम्हाला पैसे भेटले नसतील, तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा जिल्हा, तुम्ही कधी फॉर्म भरला होता, डीबीटी कधी कंप्लीट झाले, कोणत्या ऍपवर फॉर्म भरलाय, नादीशक्ती ऍपवर का पोर्टलवर फॉर्म भरलाय, या सगळ्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत। तोपर्यंत लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंट्स करा। प्रत्येक ताईच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत। प्रत्येक ताईला पैसे भेटलेच पाहिजेत। चला, सगळ्यात पहिला ताईंचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूया। काय आलाय प्रश्न बघूया। पैसे आले नाही, पैठण, संभाजीनगर, सुनीता दसपुते, संपूर्ण माहिती आहे, फॉर्म अप्रूव्ह आहे, आधार कार्ड लिंक आहे, डीबीटी देखील आहे। बघा, लक्षात घ्या ताई, तुम्ही लक्षात घ्या, तुमचं सगळं कंप्लीट झालेलं आहे, पण डेट मला सांगायला पाहिजे होती। तुमचे सगळे डेट जर 26 ऑगस्टच्या अगोदर असेल, 26 ऑगस्टच्या अगोदर जर हे तुमचं सगळं कंप्लीट असेल, तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील। पण जर तुमचं 26 नंतर जर पुढे ढकललं असेल, 26 तारखेनंतर पुढे ढकललं असेल, तर लक्षात घ्या 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर मध्ये तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। ताई, टेन्शन घेऊ नका। 10 तारखेपर्यंत, सप्टेंबर पर्यंत वाट बघायची आहे। 100% पैसे भेटणार। बघा, मी प्रत्येक दिवशी ज्या गोष्टी सांगतोय त्या व्यवस्थित बरोबर होत आहेत। तुमच्या जरी अडचणी असतील काही, लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। चला, पुढचा प्रश्न। माननीय मुख्यमंत्री यांना नमस्कार, तुम्हाला माझ्या मम्मीचे पैसे आले, बँकेत जमा झाले, 29 ऑगस्टला झाले, झकास एकदम। 11 जुलैला फॉर्म भरला होता, 5 ऑगस्टला मंजूर झाला आणि खूपच भारी काम झालं। धन्यवाद आपल्या माझ्या लाडक्या सरकारला, सगळ्यांना धन्यवाद व्यक्त केलेत। बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं, जर 26 ऑगस्टच्या अगोदर तुमचं काम सगळं झालेलं असेल तर 100% पैसे भेटणार आहेत। दुसऱ्या कमेंट मध्ये तुम्ही बघू शकता, ताईंना पैसे भेटले। चला, पुढचा प्रश्न। पैसे मिळाले, धन्यवाद मुख्यमंत्री साहेबांना, कोटी कोटी प्रणाम आणि नमस्कार, थँक्यू व्हेरी मच। या ताईंना पण पैसे भेटलेत, खूप आनंद होतो। पैसे आल्यानंतर खूप आनंद होतो। ज्यांना अजून पैसे आले नसतील त्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर आपण या ठिकाणी घेणार आहोत। 25 जुलैला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, सर्व डॉक्युमेंट क्लिअर आहेत, तरी देखील पैसे आले नाहीत। बघा, परत एकदा सांगतोय, या ताईंना बघा परत प्रॉब्लेम झालाय की सगळं अप्रूव्हल झालंय, सगळं झालंय। ताई, फक्त तुमचा मला जिल्हा सांगा, कारण की असे काही काही जिल्हे आहेत त्यांना अजून पैसे आले नाहीत। ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बऱ्याच असे जिल्ह्याला, बऱ्याच तालुक्यांच्या याद्या पुढे ढकलल्या नाहीयेत, कारण की दुसरं लक्षात घ्या, दुसरा टप्पा हा 50 लाख
ताईंचा होता, त्या टप्प्यामध्ये आधीच जर दुसऱ्या जिल्ह्याच्या याद्या गेल्या असतील आणि तुमच्या तालुक्याच्या तुमच्या गावाच्या याद्या त्यावेळेस पोहोचल्या नसतील तर तुम्ही त्या 50 लाखामध्ये पोहोचला नसताल. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्ही मग तुमचं नाव गाव वगैरे लवकरात लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. सर मी नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरला होता तर मला 30 ऑगस्टला 3000 रुपये मिळाले. मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून धन्यवाद आणि तुम्ही व्हिडिओ बनवता तुमचे सुद्धा खूप खूप मनापासून आभार. ताईंनो खूप खूप धन्यवाद. भरपूर साऱ्या ताई लाईव्ह आहेत. सर्वांनी लवकर लवकर आपल्या या दादाच्या व्हिडिओला लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचे. जर चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला दररोज येत आहे. 1,500चा हप्ता तुम्हाला जर आयुष्यभर ठेवायचा असेल त्याची पण मी सगळी माहिती देणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण येणाऱ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला मी सगळं सांगणार आहे की 1,500चा हप्ता तुमचा आयुष्यभर कसा चालू ठेवायचा आहे. अजून सबसिडी बघा. अजून एक गोष्ट आहे, आज अजून एक मोठी घोषणा झाली आहे. 3 सिलेंडरचे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. त्याच्यासाठी नेमकी काय प्रोसेस असणार आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी उद्या त्याच्यावर एक व्हिडिओ बनवतो. 3 सिलेंडर तुम्हाला मोफत भेटणार आहेत आणि जर तुम्ही नाही घेतले तरी तुमच्या अकाउंटला त्याचे पैसे येणार आहेत. तर त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगून टाका. चला पुढचा प्रश्न. सर माझा 29ला बर्थडे होता आणि मला 29ला 3000 आले. मी खूप खुश आहे सर. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. बघा खूप ताईंना हॅपी बर्थडे. ताईंना तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या दादाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सगळ्या आपल्या सबस्क्रायबर कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पैसे आले, तुमच्या बर्थडे दिवशीच पैसे आले. खूप छान सेलिब्रेट झाला असेल. तसंच सगळ्या ताईंना पण लवकरात लवकर पैसे भेटावेत अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. चला ताई खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पैसे आले, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं अभिनंदन आहे. चला पुढचा ताईंचा बघूया काय प्रश्न आहे. चला या ताई म्हणतात तुमचे पण प्रश्न लवकरात लवकर विचारायचे आहेत. पुढचा प्रश्न. अतिशय अभ्यासू एकदम चांगली माहिती. तुमचा व्हिडिओ जे पाहतात त्यांना अजिबात अडचण येणार नाही. परत एकदा धन्यवाद. तुमचे हार्दिक अभिनंदन. खूप खूप धन्यवाद. बघा आपण जे दररोज व्हिडिओ बनवत आहोत, दररोज लेक्चर घेत आहोत, दररोज जी माहिती तुम्हाला मी सांगत आहे सगळा अभ्यास करून सगळी माहिती घेऊन बनवत आहे. त्याच्यामुळे खूप खूप सगळ्यांना ताईंना भरपूर अशा हजारो ताईंना आपल्या व्हिडिओचा फायदा झालेला आहे. तुम्हाला पण नक्कीच फायदा होईल. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. चला पुढचा प्रश्न. माझ्या आईचे पण रात्री पैसे आले. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. यस थँक्यू व्हेरी मच. पैसे आलेले आहेत. मला पण काल 3000 रुपये आले. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. खूप छान. चला सर मला काल 3000 रुपये आले आहेत. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. खरंच तुम्ही बहिणींचे भाऊ आहेत. खूप खूप धन्यवाद. चला पुढचा प्रश्न. सर आम्ही 25 ऑगस्टला फॉर्म भरला आहे तरी आम्हाला आणि पैसे आले नाहीत. याकरता एक व्हिडिओ बनवा. ताई टेन्शन घेऊ नका. तुम्ही ते सांगितलं 25-26 ऑगस्टला तुम्हाला जर अप्रुव्हल आलं नसेल तर तुम्ही 3ऱ्या टप्प्यात पोहोचणार आहेत. जरी तुम्ही आज फॉर्म भरला 31 ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर लक्षात घ्या तुम्हाला पैसे भेटणार आहेत. पण जर लक्षात घ्या पुढची 8 आहे. एक लक्षात घ्या 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर हा जो टप्पा असणार आहे तो 40 लाख ताईंचा असणार आहे. 40 लाख ताईंचा. किती लाख? 40 लाख ताई यामध्ये बसणार आहेत. तर लक्षात घ्या तुम्ही 2 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला 2 ते 3 सप्टेंबर जरी अप्रुव्हल आलं, 2-3 सप्टेंबर पर्यंत जरी अप्रुव्हल आलं तरी चांगली गोष्ट आहे. तुम्हाला ह्या टप्प्यामध्ये 3ऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर 5 ते 10 तारखेपर्यंत सगळ्याला पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे पुढचा टप्पा खूप मोठा आहे. चांगल्या स्वरूपात त्या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. ज्या राहिल्यात ताई सगळ्यांना पैसे भेटणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी आजच सांगितलंय 2.5 कोटी फॉर्म आमच्याकडे आलेले आहेत. त्यापैकी 1,60,00,000 फॉर्म ऑलरेडी आम्ही पहिल्या टप्प्यात पैसे दिलेत. दुसऱ्या टप्प्यात आम्ही 50 लाख या ठिकाणी दिलेले आहेत आणि 40 लाखांचे जे पैसे आहेत 40 लाख ताईंचे जे पैसे आहेत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्याच्यामुळे लक्षात घ्या 5 तारखेपासून तुम्हाला हा पुढचा टप्पा सुरू होणार आहे. त्याच्यामुळे ताईंनो लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. अप्रूव्ड लवकर लवकर होऊन जाईल तुमचं. डीबीटी कंप्लीट करून घ्या. सगळं कंप्लीट झाल्यानंतर 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. चला
ताईंनो काही अडचणी असतील तर लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये विचारा, प्रत्येक ताईच्या प्रश्नाची उत्तर आपण घेत आहोत. सर ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले आहेत पण बँक अकाउंट आणि डीबीटी लिंकिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, बँकेतून अपेक्षित सहकार्य न मिळालेले समन्वय वर व्हिडिओ बनवा आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री या तिन्ही पर्यंत पोहोचवा. कुणाला वाटतंय बघा, मी आज तुमच्यासाठी पण बघा ताईंनी एक चांगली कमेंट केली आहे की बाबा बँकेमध्ये आम्ही जातोय, त्या ठिकाणी डीबीटी करायला ऍक्टिव्ह करायला खूप वेळ लागतोय, तिथं रांगेत उभा राहावं लागतं, ते लवकर लवकर करून घेत नाहीयेत. काही बघा बँकेमध्ये सहकार्य करत नाहीयेत, काही बँकमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी लवकर लवकर ऍक्टिव्ह करून घेत नाहीयेत, त्या ठिकाणी मदत करत नाहीयेत. तर याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आपण अशा स्वरूपात एक व्हिडिओ बनवूया आणि जास्तीत जास्त आपण त्याला काय करूया, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पाठवूया, म्हणजे त्याच्यावर दखल घेतली जाईल. कारण की बघा आपण जे व्हिडिओ बनवत आहोत त्यांना थोडंफार तुम्ही सगळे सहकार्य करतच आहात, तुम्ही सगळेजण शेअर करत आहात, त्याच्यामुळे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे बघा खूप सारी दखल घेतली जात आहे. तुम्हाला आठवतंय मी एक 15 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की बाबा ज्यांच्या अकाउंटवर पैसे आलेत, ती बातमी पण खूप फिरली होती बघा, व्हायरल झाली होती, अकाउंटला पैसे आले गायब झाले, पैसे आले गायब झाले. तो जो व्हिडिओ होता त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता की बाबा ताईंनो टेन्शन घेऊ नका, सरकार तुमचे पैसे घेत नाहीये, तर बँक मध्ये काय होतंय, तुमचे जे खाते आहेत उघडले आहेत त्याच्यावर ड्यू लागतो, त्यावर काहीतरी प्रॉब्लेम होतो किंवा जे तुमचे बँकेचे थकबाकी आहेत त्याच्यामुळे ते बँकेमधले पैसे कट करून घेत आहेत, त्याच्यामध्ये सरकारचा काही इश्यू नाहीये. मग आपण हा व्हिडिओ बनवला होता, तर त्या व्हिडिओला एवढा व्हायरल झाला होता, तो इंस्टाग्रामला युट्यूबला एवढा तो व्हिडिओ व्हायरल झाला. आणि बघा त्याच्यानंतर लगेच मुख्यमंत्री साहेबांनी 3-4 दिवसानंतर एक मोठी घोषणा केली होती, मोठा GR काढला होता. नसल आठवत तर मागचे व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये शब्दात सांगितलं होतं मी की बाबांनो तुम्ही काय करा, या बँकेवाल्यांना सांगा की बाबा हे ताईंचे पैसे राहून द्या अकाउंटमध्ये, नसता ताईंना दुसऱ्या अकाउंटमध्ये पाठवावं लागतील. तर लवकरात लवकर तातडीने मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेतली होती आणि मुख्यमंत्री साहेबांनी आदेश काढले होते. सगळ्या बँकेला सांगितलं त्यांनी की तुम्ही ह्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे कपात करू नका. तर आपल्या व्हिडिओमध्ये तेवढी शक्ती आहे, तेवढी पॉवर आहे, पण तुम्ही जर सगळ्यांनी सपोर्ट केला तरच व्हायरल झाले, तरच व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचतील. त्याच्यामुळे सगळ्या ताईंना एक रिक्वेस्ट आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ आपले शेअर करत जा, लाईक करत जा आणि चॅनलवर सगळ्यांना घेऊन या. तुम्हाला सगळ्यांना शेअर करा तुम्ही व्हिडिओ, म्हणजे आपले पोहोचेल. चला पुढचा एक आपण कमेंट बघूया. ही कमेंट आता आपण बघितली. पुढची कमेंट आहे, हॅलो सर, मला कालच 3000 रुपयाचा हप्ता भेटला आहे, खूप आनंद झाला, गरजेवेळी भेटला म्हणून तो आनंद द्विगुणित झाला. तर पुढच्या हप्त्याचं मी आतुरतेने वाट पाहत आहे. थँक्यू मुख्यमंत्री साहेब, खूप खूप धन्यवाद ताई तुमचं पण. यस, तुम्हाला 3000 रुपये भेटले, छान झाले. चला पुढचा प्रश्न, सर मला सुद्धा पैसे मिळाले, खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच दादा, तुमची माहिती खूप छान आहे, मला पैसे आले आहेत, थँक्यू सो मच. बघा आपल्या व्हिडिओमुळे खूप फायदा होत आहे. तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर विचारू शकता. पुढचा प्रश्न, 17 जुलैला फॉर्म भरला, 17 जुलैला फॉर्म भरला, 17 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला तरी पैसे पडले नाही. या ठिकाणी ताईंचा हा प्रश्न आहे, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव. लक्षात घ्या बघा, 17 ऑगस्टला ताईंना फॉर्म भरलाय, 17 ऑगस्टला त्यांचा अप्रूव्ह झाले तरी पैसे आले नाहीत. ताई काळजी करू नका, तुमचं डीबीटी झालंय का तेवढे एकदा सांगा. डीबीटी झालं नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा तुम्हाला फॉर्म अप्रूव्हल येऊन काही फायदा नाहीये, फक्त डीबीटी झालं तरच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. आणि लाडक्या ताईंनो, ज्यांना ऑलरेडी 3000 भेटले त्यांनी पण एकदा चेक करायचे आपलं अकाउंट डीबीटी आहे का नाही. कारण पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात अशा काही ताई आहेत, त्यांना सरकारने त्यांचे अकाउंट नंबर जे टाकले त्यांना डायरेक्ट पैसे पाठवलेत. ज्यांच्या नवऱ्याच्या कुणाच्या अकाउंटला गेले असतील, कुणाच्या भावाच्या अकाउंटला गेले असतील, कुणाच्या वडिलाच्या अकाउंटला गेले असतील, कुणाच्या मुलाच्या अकाउंटला गेले असतील. पण तसं आता यावेळी चालणार नाही. पुढचा 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला हवाय का? 1500 रुपयाचा हप्ता हवा असेल तर भरपूर साऱ्या कंडिशन असणार आहेत. त्याच्यामुळे त्या कंडिशन तुम्ही पार केल्या तरच तुम्हाला पुढचा 1500चा हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे ताईंनो, व्हिडिओ आपण नवीन काही गोष्टी येत राहतील. ज्यावेळेस हा पुढचा टप्पा येईल, तिसरा टप्पा, चौथा टप्पा येईल, त्यावेळेस काही नवीन अपडेट्स आले, नवीन GR आला, तुमच्या पुढे मी घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर आयुष्यभर हे 1500 रुपये भेटावेत असतील
तर नक्कीच व्हिडिओ बघत जा. प्रत्येक अपडेट्स मी तुम्हाला त्या ठिकाणी देत राहणार आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघूया. पुढचे ताई काय म्हणतात, मी पुणेवरून प्रवीणा गिरामे बोलत आहे. तर मी नारी शक्ती दूत ऍप वरून फॉर्म भरला होता, मला 3 वाजता पैसे आले. दादा तुमचे आभारी आणि मुख्यमंत्री सुद्धा तुमचे पण आभारी. थँक्यू व्हेरी मच. ताईंना पैसे आले. बघा नारी शक्ती ऍपचा प्रॉब्लेम नाहीये. बऱ्याच ताईंना असं वाटत होतं की मी नारी शक्ती मधून फॉर्म भरलाय म्हणून मला पैसे आलेत का. मला पण तसं वाटलं की बाबा असं काही प्रॉब्लेम झालाय का नारी शक्तीच्या ऍप वरून, कारण पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यांनी नारी शक्तीमध्ये फॉर्म भरले होते, सगळ्यांना पैसे आले होते. पण दुसऱ्या टप्प्यात अशा बऱ्याच ताईंचे कमेंट्स आल्या होत्या की सर आम्ही नारी शक्तीवरून भरला आणि आम्हाला फॉर्मला आम्हाला पैसे आले नाहीत. पण असं काही नाहीये, काळजी करू नका. नारी शक्ती ऍप वरून जरी फॉर्म तुम्ही भरला असेल तरी पण पैसे येणार आहेत, 100% पैसे येणार आहेत. चला पुढचा प्रश्न. सर मी नारी शक्ती मधूनच फॉर्म भरला होता, माझे 3000 आले, मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार. यस, परत एकदा कमेंट आलेली आहे. चला तेच 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 ओके. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया काय म्हणतात पुढच्या ताई. चला भाऊ आज माझ्या पत्नीच्या अकाउंटवर पैसे आले, 3 ऑगस्टला अप्रूव्ड झाले आणि 7 वाजता इंडिया पोस्ट पेमेंट अकाउंट वर मिस कॉल वरून बघितलं तर 3000 रुपये भेटलेले आहेत. चला महाराष्ट्र सरकार यांनी तुमचं धन्यवाद. चला खूप खूप धन्यवाद ताईंना. या ताईंना पण पेमेंट भेटलेलं आहे. जर डीबीटी तुम्हाला जर करायचं असेल, तुमच्या बँकेमध्ये लवकर होत नसेल तर पोस्ट ऑफिस मध्ये पण जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट उघडून डीबीटी करू शकतात. ते कसं करायचं असेल तर मला एकदा सांगा, मी तुम्हाला वाटलं त्याच्यावर एक व्हिडिओ बनवतो. एक ते 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी डीबीटी ऍक्टिव्ह होतं. तिथं पण पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पण तुम्ही तुमचं अकाउंट उघडू शकता. त्या ठिकाणी तुमचं पैसे तुम्हाला भेटू शकतात. चला ताईंनो सगळ्यांचे अभिनंदन. बघा एक पोस्ट बनवली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यात ज्या ज्या ताईंना पैसे भेटले आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. या लाडक्या भावाकडून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. तुम्हाला 3000 रुपये भेटले सगळ्यांना आणि 1500 रुपयाचा हप्ता पण तुम्हाला आयुष्यभर चालो तसाच राहो. प्रत्येकाला 1500चे 2000 हो, 2000चे 3000 हो, असं सगळ्यांना वाढत जावो हा हप्ता, अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. चला पुढच्या कमेंट्स बघूया. पुढच्या काही कमेंट्स आलेले आहेत. पुढचे प्रश्न आपण बघूया. काही ताईंचे प्रश्न आहेत पुढचे. मी नारी शक्ती ऍप मधून फॉर्म भरला होता पण मला आज पैसे मिळाले, जिल्हा बुलढाणा, तालुका मलकापूर. यस ताई चांगली गोष्ट आहे. बघा लक्षात घ्या, नारी शक्ती ऍप वरून पण जर फॉर्म भरला असेल तरी पण पैसे यायला लागलेत. नारी शक्ती ऍपचा प्रॉब्लेम नाहीये, इथं हे सिद्ध झालेलं आहे. मुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. चला मी ऍप मधून फॉर्म भरला होता, डीबीटी 21 ऑगस्टला झालं आणि आज पैसे आले ते 3000 रुपये, पुणे डिस्ट्रिक्ट. थँक्यू दादा, तुमची खूप चांगली मार्गदर्शन मिळालं. थँक्यू व्हेरी मच. बघा तुम्हाला मी सांगितलं होतं 26 ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला अप्रुव्हल येत असेल 100% पैसे येणार आहेत. बघा भरपूर त्यांना पैसे आलेले आहेत. तुम्हाला जर पैसे आले नसतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न. नारी शक्ती दूत ऍप वर फॉर्म भरला, 4 वाजता पैसे आले. थँक्यू व्हेरी मच. यस ताईंना पैसे आलेले आहेत. माझा 4 तारखेला अप्रूव्ह झाला होता. त्यानंतर बँक सीडिंग करायचा मेसेज आला. 16 ऑगस्टला बँक सीडिंग ही झालं आणि आज 5 वाजता पैसे आले. धन्यवाद दादा, धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद ताई, तुमचे पण धन्यवाद कमेंट केल्याबद्दल. तुम्ही पण बघा ज्यांना ताईंना पैसे आले नसतील त्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. आणि लक्षात घ्या आता 3000 रुपये बऱ्याच ताईंना भेटले, जवळजवळ 2,10,00,000 ताईंना आतापर्यंत पैसे भेटलेत. तर या सगळ्या ताईंना, पहिल्या टप्प्यातल्या ताईंना, दुसऱ्या टप्प्यातल्या ताईंना 1500 रुपयाचा हप्ता आता चालू होणार आहे. तो कधीपासून होणार आहे ते तुम्हाला मी उद्या सकाळी 10 वाजता सांगणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, सगळ्या अपडेट्स तुम्हाला मी देत राहणार आहे. कुणाला काही जरी अडचणी आल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारायच्या आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला पैसे आलेत का, एक छोटा प्रश्न अजून विचारतोय, तुम्हाला अजून पण पैसे आलेत का नाही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. पैसे जर आले नसतील तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्या गोष्टी आपण चेक करूया. तुमचं नाव, गाव, जिल्हा, तुम्ही कुठून बोलतायत, फॉर्म कधी भरला होता, डीबीटी कधी केलं होतं, सगळं मला एकदा सांगा कमेंट बॉक्स मध्ये. सगळ्यांची उत्तर आपण घेत आहोत. चला पुढचा प्रश्न, पुढच्या ताईंचा प्रश्न आहे, बघूया या ठिकाणी पुढच्या ताई काय म्हणतायत. चला
नारी शक्ती दूत ऍप वरून फॉर्म भरला, आज 4 वाजता पाहिलं, पैसे आलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच. ओके, थँक्यू सर. ओके, चला, माझं 4 तारखेला अप्रूव्ह झालं होतं, त्यानंतर बँक सेटिंग करायचा मेसेज आला, 16 ऑगस्टला बँक सेटिंग की झालं आणि 5 वाजता पैसे आले. धन्यवाद दादा. ओके, थँक्यू व्हेरी मच. नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरला, 9 ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे, 23 ऑगस्टला डीबीटी लिंक कंप्लीट झाली आणि पैसे आले नाही. पुणे जिल्हा, येस, पुणे जिल्ह्याला थोडं टेन्शन घेऊ नका. पुणे जिल्हा थोडा मोठा आहे. पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल किंवा अजून बरा नाशिक जिल्हा असेल, या ठिकाणी ठाणे जिल्हा असेल, तर या ताईंना अजून थोडा वेट बघा. आज रात्री 31 तारीख आहे. आज 31 तारखेच्या आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील. पण जर नाहीच आले तर तुम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये पात्र आहात, त्याच्यामुळे तुमचे पैसे काय कुठं पळून जाणार नाहीत. जरी तुम्हाला तिसऱ्या टप्प्यात जरी पैसे आले नाहीत तर चौथ्या टप्प्यात तुम्हाला डायरेक्ट 4,500 रुपये येणार आहेत. त्याच्यामुळे ताईंनो टेन्शन घेऊ नका. पण तुमच्या फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील तर त्याला कोणीच काही करू शकणार नाही. मुख्यमंत्री साहेब काही करू शकणार नाही, मी काहीच करू शकणार नाही, तुम्ही पण काही करू शकणार नाही. जर तुम्ही फॉर्म मध्ये चुका केल्या नसतील तर 100% पैसे तुम्हाला भेटणार आहेत. तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं की तुमच्या फॉर्म मध्ये काय राहिलंय का, पेंडिंग कुठं दिसतंय का, अप्रुव्हल कुठं दिसतंय का, रिजेक्ट कुठं दिसतंय का, काय जर असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला, पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या ताई काय म्हणतात, छान स्वरूपाचा यांनी मेसेज लिहिलेला आहे. नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरला होता, ठीक आहे, 4 जुलैला फॉर्म भरला होता, 3 ऑगस्टला अप्रूव्ह झालेला होता, बँक सेटिंग ही जुन्या खात्याला होतं, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग पोस्टच्या खात्यात बँक सेटिंग करून घेतलं तरी पण अजून पैसे आले नाही. मी पुणे इथून बोलते. चालेल ताई, पुण्यामधून तुम्ही बोलतायत, काही प्रॉब्लेम नाही. पुणे जिल्ह्यात आता सांगितलं की थोडे लेट होईल पण तुम्हाला थेट पैसे भेटतील, टेन्शन घेऊ नका. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या जुन्या अकाउंटला डीबीटी होतं तर डबल डीबीटी करायची गरज नव्हती. टेन्शन घेऊ नका, पैसे भेटून जातील. पण एक गोष्ट सांगतो, डीबीटी झालेला असला, जर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह दिसत असेल डीबीटी मध्ये तर काही टेन्शन घ्यायची गरज नव्हती तुम्हाला. तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये काढले तरी चांगलीच गोष्ट आहे. पोस्ट ऑफिस मध्ये पण ऍक्टिव्ह झालेला असेल तरी तुम्हाला तिथं पण पैसे भेटून जातील. डीबीटी होणं खूप महत्वाचं आहे. तुमचं झालेलं आहे दादा, तुम्हाला पैसे लवकरात लवकर, ताई तुम्हाला लवकरात लवकर पैसे भेटून जातील. दादा आज भेटले मला पैसे, तुमचे खूप खूप धन्यवाद. ताई धन्यवाद, तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पैसे भेटले, तुम्हाला खूप खूप तुमचे शुभेच्छा. तुम्हाला खूप खूप धन्यवाद दादा. सांगितल्याप्रमाणे सर्व प्रोसेस पूर्ण केली आणि बरोबर पैसे आले. यस, 100% सांगतोय मी. तुम्हाला सांगितलं बघा, ताई काय म्हणतायत, ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या त्या मी पूर्ण केल्या आणि मला पैसे आले. तुम्हाला पण काही जरी अडचणी असतील तर सांगा. कमीत कमी बाबा नाही मला काही करता आलं तर कमीत कमी तुमचे उत्तर आपण शोधूया. मला जरी समजलं नाही तरी थोडीफार माहिती काढेल मी तुमच्यासाठी, अभ्यास करन, इकडे तिकडे फिरल, इकडे तिकडून माहिती काढेल किंवा काहीतरी करन. पण जर तुमचे काही प्रश्न असतील तरच मी उत्तर देऊ शकल. जर मला माहिती उत्तर त्याचं तर लगेच तुम्हाला देऊन टाकेल. पण जर मला उत्तर माहित नसलं, बाबा एखाद्या प्रश्नाने ताईने विचारलाय प्रश्न, मला उत्तर नसेल माहित, तर मी काय करेन बाबा, आज सांगेल ताईला की ताई थोडं थांबा, मी उद्याच्याला तुम्हाला माहिती सांगेल. पण अभ्यास करून तुम्हाला दुसऱ्या दिवशी माहिती सांगेल म्हणजे सांगेलच. कारण की तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. त्याच्यामुळे तुमचे सगळे प्रश्न मला विचारा. काही जरी अडचणी असतील तर तुम्हाला मी त्याचे उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न विचारा, जास्तीत जास्त उत्तरं भेटतील तुम्हाला. आणि काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात. चला, पुढचा प्रश्न द्यायचा बघूया. अगदी मनापासून आभार. येस, तुमचे पण आभार ताई. धन्यवाद सर, पैसे आले, आभारी आहे सर. तुम्ही जसे मार्गदर्शन केले अगदी त्याच प्रमाणे झालं. बघा ताई, परत खूप सारे छान छान कमेंट येत आहेत. तुम्हाला पण लेक्चर आवडत असतील, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचंय, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांनी पटपट सबस्क्राईब करायचंय. खूप छान माहिती तुम्हाला देतोय, छान स्वरूपात सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर तुम्हाला उद्या सकाळी 10 वाजता भेटणार आहे एक नवीन अपडेट नुसार, एक नवीन माहितीनुसार. तोपर्यंत सर्वांची रजा घेतो. सकाळी 10 वाजता भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू व्हेरी मच.